Hello to all students. Next point after this resultant amplitude of wave, that is stationary wave. What is the meaning of stationary wave? This point is very important in our board exam. Board exam साठी हा point खूप महत्त्वाचा आहे. That is a stationary wave. Stationary wave it is also called as a standing wave. Stationary wave म्हणजे कुठेतरी जाऊन ते थांबतात, स्टेबल होतात. आणि हे स्टेशनरी वेव्ह साठी वी हॅव टू यूज अ टू सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. when two superposition of wave superimpose with each other and which are traveling in a opposite direction with each other, दोन्ही सुद्धा एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल्स होत येतात, त्यावेळेस असे वेव्स हॅव्हिंग सेम फ्रिक्वेन्सी, सेम amplitude and same phase but only in opposite direction moving with each other, at that moment both are superimposed with each other, that times we have to consider that is a stationary wave. त्याला आपण काय म्हणू शकतो? स्टेशनरी वेव्ह किंवा त्याला स्टँडिंग वेव्ह म्हणू शकतो. तर बघा मग स्टेशनरी वेव्हसाठी आपण सुरुवातीला ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह जे आपला पॉईंट झालेला आहे त्याला थोडंसं रिवाइज करूया. दॅट इज अ ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजेच काय? दिस वन ट्रान्सवर्स वेव्ह, राइट. अँड ट्रान्सवर्स वेव्ह हे एक वेव्ह झाले, वेव्ह फॉर्म बद्दल मी बोलते, एका वेव्ह बद्दल. तर ट्रान्सवर्स वेव्हला एक आपण काय दाखवतोय? प्रॉपर एक डायरेक्शन दाखवतोय, बरोबर आहे. आणि त्या डायरेक्शनने हे कसे आहेत, हे कसे मूव्ह होतात? समजा वेव्ह जे आहेत ते पुढे चाललेले आहेत, लाईट वेव्ह आहे समजा, आणि तर एक डायरेक्शन दिली आपण, अशी सरळ एक डायरेक्शन दिली, सरळ ही. तर त्या मधून लाईट वेव्हचे जे पार्टिकल्स असतात, लाईटचे पार्टिकल्स, ते कसे मूव्ह होणार, ते कसे व्हायब्रेट होणार? फ्रॉम इट्स मीन पोझिशन, मीन पासून असे वर खाली व्हायब्रेट होणार, असे वर खाली, दिस वन. असे व्हायब्रेट होत होत ते असे काय होत जातात? मूव्ह होत पुढे जातात. इट मीन्स दॅट त्याचं अप अँड डाऊन व्हायब्रेशन आहे. पार्टिकल कसं आहे? मीन पोझिशन पासून अप अँड डाऊन. दिस इज the vibration of a particle which is equal to the direction which is perpendicular to the direction of propagation of wave. हे कसं आहे? हे बघा, हे अप अँड डाऊन डायरेक्शन ही कशी आहे? प्रपोगेशन ज्या डायरेक्शननी मूव्ह ट्रॅव्हल्स होत चाललेले आहेत वेव्ह, त्याला परपेंडिक्युलर आहे, त्याला आपण ट्रान्सवर्स वेव्ह म्हणतो. म्हणजे स्टेशनरी वेव्ह हे कशा असतात? दोन वेव्ह, ट्रान्सवर्स वेव्हमध्ये सुद्धा स्टेशनरी वेव्ह आपण कन्सिडर करू शकतो, किंवा असे दोन लॉन्जिट्युडनल वेव्ह सुद्धा आपण स्टेशनरी वेव्हसाठी एक्झाम्पल म्हणून यात घेऊ शकतो. मीन्स ट्रान्सवर्स वेव्ह ऑफ स्टेशनरी वेव्ह आपण कन्सिडर करू शकतो, लॉन्जिट्युडनल ऑफ स्टेशनरी वेव्ह, ट्रान्सवर्स ऑफ स्टेशनरी वेव्ह असं आपण कन्सिडर करू शकतो. नाव आफ्टर दिस वन, देन हाऊ इट फॉर्म. ट्रान्सवर्स वेव्ह हे स्टेशनरी वेव्ह कसे फॉर्म होतात ते आपण बघूयात. दॅट पॉईंट नेम इज अ फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. लेट अस सी दॅट इज. नेक्स्ट पॉईंट इज फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. आता मी म्हटलं कसे तयार होतात हे वेव्ह, त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊयात. इमॅजिन, कन्सिडर वन स्ट्रेच्ड स्ट्रिंग. एक आपण काय करूयात? एक स्ट्रेच्ड स्ट्रिंग करूयात, विच इज फिक्स्ड ॲट बोथ एंड. दोन्ही बाजूला ती काय केली आहे? फिक्स केलेली आहे, फिक्स्ड ॲट बोथ एंड. इफ द स्ट्रिंग इज पुल्ड ॲट अ मिडल, समजा ही अशी मध्यभागी आपण काय केली? ओढली गेली. तर त्यावेळेस काय होईल? हे बघा, ह्या दोन्ही बाजूला ती फिक्स केलेली आहे, मधल्या बाजूने त्या स्ट्रिंगला आपण ओढल्यानंतर काय? इट गेट व्हायब्रेट. तुम्हाला कसं दिसेल? सुरुवातीला असं दिसेल, मध्यभागी त्याला व्हायब्रेट केल्यानंतर. अँड रिलीज्ड, त्याला आपण पुल केलं, ओढलं तर मिडलच्या भागी, आणि रिलीज केलं, वी गेट व्हॉट इज नोन ॲज अ स्टेशनरी वेव्ह. त्याला आपण स्टेशनरी वेव्ह कसं म्हणू शकतो? रिलीज्ड ऑफ अ स्ट्रिंग प्रोड्युसेस टू प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन. त्यावेळेस तुम्हाला कसं दिसून येईल की मध्यभागी ओढल्यानंतर तुम्हाला असे ट्रान्सवर्स वेव्ह जे आहेत ते ट्रॅव्हल होताना दिसून. एक वेव्ह जी आहे ती अशी जाणार या बाजूने, आणि त्याच्याबरोबर अपोजिट डायरेक्शनने तुम्हाला एक अशी दिसेल. इट फॉर्म्स, दिस इज अ लूप. ह्याला आपण काय म्हणतो? फॉर्म्स लूप. इट मीन्स दॅट बोथ आर ट्रान्सवर्स वेव्ह बट ट्रॅव्हलिंग इन अ opposite direction and both are superimposed with each other, that forms stationary wave. असे आपल्याला स्टेशनरी वेव्ह जे आहेत ते डेव्हलप होताना, तयार होताना दिसतात. तर फॉर्मेशन ऑफ अ स्टेशनरी वेव्ह ऑन अ स्ट्रिंग आपण हे पाहिलेलं आहे. त्यानंतर इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन अ स्ट्रिंग. हे जे आपण डायग्राम सांगितले, एका स्ट्रिंगवर स्ट्रेच केली, किंवा स्ट्रिंग घ्या किंवा एखादा दोरा घ्या,
तो दोन्ही बाजूला आपण पकडून ठेवला आणि त्याला काय केला, एका बाजूने थोडासा हलवला आणि दुसऱ्या बाजूने पण थोडंसं त्याला मूव्ह केलं तर काय होईल, तुम्हाला अशा प्रकारचे वेव्ह जे आहेत त्या थ्रेडवर किंवा त्या दोरीवर तयार झालेले दिसतील. दॅट वेव्ह फॉर्म्स वी हॅव टू कॉल इट ॲज अ स्टेशनरी वेव्ह किंवा त्याला आपण म्हणतो स्टँडिंग वेव्ह. यानंतरचा जो पुढचा पॉईंट आहे ह्याला फॉर्मेशन ऑफ अ स्टेशनरी वेव्ह म्हणतोय. नेक्स्ट पॉईंट इज, यावेळेस ह्या दोघांचं पण सेम टायमिंगला, ह्याला एक कंडिशन आहे फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हला की सेम टायमिंगला दोन्हीकडे आपण काय केलंय, त्याला पुल केलोय दोन्हीकडे ॲट अ सेम मोमेंट. वी हॅव टू अप्लाय सम फोर्स ऑन बोथ साइड्स. Okay, we have to moving at the same time. Due to that, here develop with the same frequency, same amplitude and same phase we have to form on a stationary wave. Stationary wave मध्ये आपल्याला असं दिसून येईल की ते सेम फ्रिक्वेन्सीचे, सेम ॲम्प्लिट्यूडचे आणि सेम फेजचे आपल्याला स्टेशनरी वेव्ह जे आहेत ते कंटिन्युअस ट्रॅव्हल होताना असे दोन वेव्ह तयार झाले दिसतात. वेवफॉर्म जे आहे ते तयार झाले दिसतील. दॅट इज अ स्टेशनरी वेव्ह बट बोथ आर अपोजिट इन डायरेक्शन. त्यानंतर पुढचा आहे इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग.